कौशल्य त्यांना मैदानात खेचून आणतं आणि ते कौशल्य काय सुंदरपणे मधल्या फळीतील ठाणे शहरातील नामवंत फलंदाज पहिला चेंडू घेऊन येतोय। पहिला चेंडू डॉट डिलिव्हरी, पहिला चेंडूवर फलंदाज चुकतोय, जागेवरून मोठा फटका खेळताना बाहेरची कड लागते आणि झेल सुटतोय। प्रदीप सारख्या फलंदाजाला मिळालेले यश, मगाशी महागीर इंडियन संघाने 5 झेल सोडले होते, आता पहिला चेंडूवर हा झेल सुटतोय। मोठा फलंदाज होता प्रदीप। महेश जाधव पंचांकडे काहीतरी विचारलं फलंदाजाने आणि त्यांनी सांगितलं की यष्टीरक्षक मागे पुढे येऊ शकत नाही असं काहीतरी वाटतं। दरम्यान महेश जाधव लांब पल्ल्यांचा रणप, हा पुलचा फटका सुकलेला, कॅच तर नाहीये, नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडतोय, 2 धावा निश्चित, परंतु चौकार जाईल, 1 बाउन्स, 1 बाउन्स चौकार। शॉर्ट आर्म पुलचा चांगला फटका, आखोटप्प्याचा चेंडू बॅकफुटला जातोय, जागा बनवतोय, पोझिशन मध्ये येतोय, पुल करतोय खाली क्षेत्रामध्ये डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि येतोय चौकार। धावसंख्येचा खातं उघडलंय, श्री गणेशा केला गेलाय। प्रदीप आपण बघा क्रीज मध्ये खोलवर उभा राहतो, यूज द क्रीज ज्याला म्हटलं जातं, क्रीज की गहराई का उपयोग देखिए कितना अच्छा कर रहे हैं बल्लेबाज। यह हवा में शॉट और ये गेंद डीप मिड विकेट के बाहर, 6 रनों के लिए फरार। हेलो हाँ कोणाचा आणि मग मगापासून कोणाचं नाव घेतोय? जाधव साहेबांचं घेतलं का पाटील साहेबांचं घेतोय का? काय यार काय नाही, आता जाधव साहेब काय माळ झोपू माळ, अरे बोलतोय बाबा। सुंदर फटकेबाजी, आतमध्ये उभा क्रीजचा वापर करतोय, टायमिंग चांगलं करतोय, षटकारांनी दुसऱ्या चेंडूला तिसऱ्या चेंडूचा समाचार घेतोय, आघाडीचा गोल आहे फलंदाज प्रदीप। पहिल्या चेंडू मध्ये कदाचित मला वाटतं ती एज होती आणि जर ती एज असेल, पंचांना काही विचारलं जात आहे आणि महेश जाधव आपण बघता कर्णधार आहे ते सांगतात कम ऑन लेट्स प्ले। सामना प्रेमात आणि आनंदात खेळावा। तो काय विचारतोय तेच कळत नाही ना। पण वारंवार आई माझ्या नाकातला शेंबूडकर म्हणणं पण बरोबर नाही ना। दरम्यान हा चेंडू, हा पुन्हा उंच फटका आणि बॅक टू बॅक बिग सिक्स, बिग सिक्स, प्रदीप ऑन फायर। आणि याबरोबर दर्शकांनी झेल टिपलाय, त्यामुळे दर्शकांनी जर झेल टिपला तर स्पेक्टेटर कॅचेस मध्ये दर्शकांना मिळेल आकर्षक रिस्ट वॉच। महेश जाधव यांच्यावर आक्रमण होत आहे, खरंच कौतुक केलं पाहिजे प्रदीपचं। 2 षटकार 1 चौकार, धावसंख्या 16, 4 चेंडूंमध्ये धावा 16। यावेळी चांगल्या चेंडूची उसळी जी आहे बाउन्स, टेनिस क्रिकेट मध्ये चेंडू बाउन्स होऊन बघावं लागतं, खेळावं लागतं, सबस्क्राइब नाउ, त्या पद्धतीचीच फलंदाजी। दरम्यान हा चेंडू यॉर्कर लेन, सुंदर टप्पा, यावेळी चांगलं कमबॅक करतात महेश जाधव। यावेळी ज्यांनी चेंडू फुलर लेन ब्लॉक ऑन बॉल सोडला, फलंदाज हळूवार हाताने खेळतोय, कव्हरच्या क्षेत्रात प्रदीप एकदा पूर्ण करतोय। आता सचिन चव्हाण स्ट्राइक वर येतोय, हा ब्युटी डिलिव्हरी, बाउन्स मिळतोय आणि एक धाव घोषित। चेंडू फळीची वरचीकडे लागून चेंडू थर्मॅनच्या दिशेला, धावसंख्या 18 ऑन द बोर्ड, 18 धावा
बिनबाद 18 अशी सुरुवात. 2 षटकार 1 चौकार पहिल्या षटकात लगावले गेले. आणि आता डावखुरा गोलंदाज रफिक घड़ी मिल गया आपको, मुबारक हो भाईजान. भाईजान घड़ी मिली आपको, मुबारक हो. चेहरे पे हंसी तो लाई है. यस अंपायर. जुना चेंडू द्यावा, जुना चेंडू. दरम्यान षटक बदल. दुसरं वैयक्तिक षटक घेऊन येतो. पहिलं वैयक्तिक आणि दुसरं षटक हाताळतोय तो रफिक. डावखुरा भरोशाचा गोलंदाज समोर आहे तो प्रदीप. सेट झालाय प्रदीप. प्रदीपची खासियत तो बघा कुठे खेळतो, क्रीजच्या आतमध्ये उभा राहतो, बॅकफुटवर जाऊन खेळतो प्रदीप. वारंवार क्षेत्ररक्षण द्यायला जात आहे. यस मिकी माऊस. ओ मिकी माऊस तिथून निघा, मुलांनी जरा तिथून हवा. बच्चों वहां से निकलो प्लीज. मैच चालू कीजिए. रफिक चा हा चेंडू. हाफ का खणखणीत फटका. झेल होतोय का? नाओ. व्हॉट अ ट्राय. दॅट अनबिलिव्हेबल इफर्ट. काय जबरदस्त प्रयत्न. जर टाळ्या झाल्या पाहिजेत. लागला असेल ताबडतोब जावं धावत. खरचटला असणार, खरचटला असणार. जरा धावत जावं. एक जबरदस्त प्रयत्न. त्यामध्ये खेळाडू जखमी होतोय, परंतु तो हिंमत हारणार नाही. तो आहे एक लढवय्या खेळाडू. उठणार. सारंग या संघाचा महत्वाचा खेळाडू. काही झालं तरी पाठ झटकेल, परत उठेल, लढेल. जिद्द आहे, प्रयत्न आहे, हिंमत आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत. काय जबरदस्त प्रयत्न. काय पण म्हणा, हा झेल जरी नव्हताच तो बनवायचा प्रयत्न केला गेला आणि कमीत कमी 3 धावा तरी त्यांनी 2 धावा तरी संघाच्या वाचवल्या. नाव आहे सारंग. लढायचं माझं ध्येय आहे. क्रिकेट खेळायला मी आलो आहे. मातीशी माझं नातं आहे हे सांगतोय सारंग. प्रदीपची पहिल्या चेंडूवर झेल सुटल्यानंतर त्याची फलंदाजी बघा. दरम्यान रफिक मार्गस्थ होतोय षटकातील दुसरा चेंडू घेऊन. प्रदीप खोलवर उभा आहे क्रीज मध्ये. पुन्हा एकदा मोठा प्रयत्न, मोठा फटका खेळायचा. यावेळी बीट होतोय. टप्पा पाडल्यावर चेंडू सरळ निघतोय. खरा म्हटला हा फलंदाज चेंडूचा बाउन्स बघून खेळतो, अंदाज बघून फलंदाजी करतो. अशा फलंदाजाला यॉर्कर हेच अस्त्र आहे. यॉर्कर परफेक्ट डिलिव्हरी, परफेक्ट डिलिव्हरी.
फलंदाजाचा पवित्रा त्याचा स्टँड. दरम्यान हा चेंडू वाईड डिलिव्हरी, अवांतर चेंडू वाईड स्वरूपात. सारंग आपला अभिनंदन. खरंच आपला या धैर्याला, आपल्या निष्ठेला, आपल्या चिकाटीला आमचा सलाम. कमीत कमी 4 जागेवर खरचटलाय तरी उभा आहे हा बंदा. दरम्यान चेंडू फुलटॉस खराब, परंतु झेल होतं का बघूया, होतं का बघूया. नाही, जातोय सीमारेखा पार, शतकाच्या मस्तकावर दस्तक देऊन जातोय बाहेर, येतोय षटकार. धावसंख्या धाबळकावर 27 धावा, 27. प्रदीपच्या एकट्याच्या किती धावा आहेत ते बघूया. सर्व धावा त्याच्याच आहेत, 25 धावा. 2 वाईड आहेत, म्हणजे सचिन चव्हाणचा अकाउंट 1 धावानीच उघडलंय. दरम्यान चेंडू हा फक्त भिरभिर 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 षटकार आणि दर्शकांना मिळतं एक रिस्ट वॉच. पुन्हा एकदा झेल पकडल्याबद्दल. प्रदीप चारी बाजूला फटक्यांची उधळण करतोय. मिड विकेटला फटकेबाजी होते, त्याची जी स्ट्रॉंग झोन आहे लेग साइड तिथे फटकेबाजी होते, कारण तो अक्रॉस होतोय, शफल होतोय. लेग साइडला सिक्सरची हॅट्रिक. आता षटकारांची उधळण. फलंदाज ऑफ साइडला शफल होते आणि ऑफ स्टंपच्या बाहेर अटॅकच होत नाहीये. सर्व चेंडू लेग साइडला, टुवर्ड द लेग स्टंप, आणि त्यामुळे फलंदाजाला वाव मिळतोय. धावसंख्या धावलकावर 39 धावा, 39. 2 षटकांचा खेळ शिल्लक. प्रदीप कदाचित अर्धशतक साजरं करेल का हाच प्रश्नचिन्ह आहे, कारण प्रदीप खेळतोय वैयक्तिक 37 धावांवर, 37. काय जबरदस्त इनिंग साकारतोय हा आघाडीचा सूर्याचा सूर्य. सेंट्रल प्रीमियर लीग सीझन 3. पहिल्या षटकात किती धावा आल्या होत्या? पहिल्या षटकात 18, दुसऱ्या षटकात 21. एकूण धावा 39 बिनबाद. दरम्यान मनोज पवार भरोशाचा मध्यगती गोलंदाज मार्गस्थ होतोय. आपुल, परंतु चेंडू जातोय डीप लॉंगर, मिड विकेटच्या वरून षटकार. काय शॉट आहे, शॉट ऑन फुलचा फटका. थोडा गती कमी केलं चेंडू, त्याचा फायदा उचलतोय. किरण भोईर यांच्याकडनं 3 षटकाराला 500 रुपयांचा पारितोषिक घोषित झालंय. लागोपाठ का या ओव्हरमध्ये, या षटकामध्ये 3 षटकार लगावले. या षटकामध्ये यॉर्कर, ब्युटिफुल डिलिव्हरी. हा रनआउट, इझी 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 रनआउट. गुड थ्रो ॲट द बॉलर एंड बाय द बॉलर हिमसेल्फ. किरण भोईर यांच्याकडनं षटकामध्ये जर 3 षटकार लगावले 6 चेंडूंमध्ये तर 500 रुपये. नवीन फलंदाज अजून आला तो कल्पेश बारिया.
या दोघांनी गेल्या वर्षीचा हंगाम गाजवला होता. हे दोघं रिटर्न केले गेलेत वाटतं. सूर्या फायटर्स साठी रिटर्न प्लेअर आहेत. एवढे 5 चांगले का टाकलेस? किरण किरण मग एवढे 5 चांगले का टाकले? काय लेग ब्रेक मारत होता? अपुल आणि हा कॅच नाहीये. नो मॅच लँड मध्ये चेंडू आणि एक धाव. दुसरी धाव का घेत नाहीयेत? आणि आता कुठे दुसरी धावेचा प्रयत्न केला, तो परिपूर्ण पण केला. अहो देव भावांचा भुकेला, फलंदाज धावांचा भुकेला पाहिजे. तुम्ही महत्वपूर्ण सामना खेळताय याची तरी नोंद घ्या. धावसंख्या धावलक्यावर 47. चांगली धावसंख्या आहे. फार सुंदर लक्ष. तीन चेंडूवर 2 षटकार लगावले तर 500 रुपयांचा पारितोषिक घोषित झालंय किरण भोईर यांच्याकडनं. आणि हा षटकार नंबर 1 ऑन साइडला, लेग साइडला, कुठे पोझिशन मध्ये येतोय. फुलर लेन डिलिव्हरीला पाठवून देतोय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावा. धावसंख्या 50 पूर्ण. आणि प्रदीप खेळतोय 45 नाबाद. काय अर्धशतक होईल? क्या हे दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल का? पहिला मारला ना त्या दिवशी. 48 होता हा चौकार. धावसंख्या 49. 49 का पहिला अर्धशतक, फर्स्ट हाफ सेंचुरी या सीझनची. अर्धशतकाला 1 धाव कमी आहे. काय अर्धशतक साजरं होईल पाहूया. अँड दॅट इज 50. टाळ्या झाल्या पाहिजेत. पहिलं अर्धशतक सेंट्रल प्रीमियर लीग सीझन 3 चं पहिलं अर्धशतक जळगावचा प्रदीप. सूर्या फायटरचा सूर्य उगवलाय. एकूण धावसंख्या 58 आणि प्रदीपच्या एकट्याच्या धावा 50. काय इनिंग खेळली आहे. 13 चेंडूंमध्ये 50 धावा. 13 चेंडूंमध्ये 50 धावांची खेळी. 15 चेंडूंमध्ये 50. माफ करा. आणि प्रदीप आपल्याला सूर्या फायटरचे कॅप्टन सूर्या यांच्याकडून 1000 रुपये रोख इनाम जाहीर झाले. हार्दिक अभिनंदन. हे तुमच्या 50 समोर फार छोटं प्राइज आहे. कारण ते लाख मोलाची हाफ सेंचुरी आहे. पैशाने मोजली जाणारच नाही. पाठीवर कौतुकाची थाप पडेल पण ही लाख मोलाची कामगिरी आहे. हा षटकार नंबर कितवा तो मोजूया आता फक्त. काय फटकेबाजी आहे. तुफानी प्रति हल्ला. थांबायचं नाही गाड्या, थांबायचं नाही. 7 षटकार आहेत. 56 धावांमध्ये 7 षटकार. चौकार 7 षटकार आणि 2 चौकार आणि सजवलेली 16 चेंडू मध्ये 56 धावांची खेळी. यावेळी सहज बॅटनी खेळतोय मिडॉपला. धावचीत होणार नाही. एक धाव मिळते. दुसरी धाव. हा स्टंपला लागून चेंडू परिवर्तित झाला म्हणून सेकंड रन पण कंप्लीट. धावसंख्या किती बघूया. 66. कदाचित हा संघ इथे डिक्लेअर सुद्धा करू शकतो.
पण प्रदीप अरे तू कधी आला आणि पूर्ण प्रदीप 57-58 धावांवर खेळतोय. संघाची धावसंख्या 66, वैयक्तिक योगदान 58 धावांचं. काय इनिंग साकारले या सूर्या फायटरच्या आघाडीच्या फलंदाजाने. आणि पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळालं होतं. ड्रिंक्स मैदानात जाणार हे थांबलं होतं. त्यामुळे किरण आयोजक यांनी सांगितलं की प्रदीप थकले, त्यांना ड्रिंक्स हवंय आणि नियमानुसार 3 षटकांचं ड्रिंक गेलं पाहिजे. वेल डन किरण. याला म्हणतात योग्य निरीक्षण. त्यांना कळत नव्हतं, ते वेगळच होते, धावत होते, परंतु त्यांनी सामना थांबवला नाही. जो नियम आहे 3 षटकांतर पाणी देण्याचा, तो नियम पाळला गेला पाहिजे, मग तो संघ कुठलाही असो. वेल डन किरण. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. आणि दर्शकांच्या माहितीसाठी प्रदीप याचा पहिल्या चेंडूवर झेल सुटला होता. Subscribe now. त्यावेळी तो 0 धावसंख्येवर होता आणि आता Never miss an तो update. 58 धावांवर खेळतोय. Subscribe now. सूर्या फायटरचे कर्णधार सूर्या यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय. परत येण्याची संधी भेटली आणि प्रदीपने ती संधीचं सोनं केलं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. हा फटका हवेमध्ये. ओ 6 नंबर 8 8वा षटकार. आणि बघा कोणीही षटकारांचं बक्षीस लावायला धजवत नाहीये. त्यांना माहिती आहे षटकारांचं बक्षीस लावलं तर हा फलंदाज ताबडतोब हिरावून घेऊ शकतो. किती लिहिलं या, किती लिहिलं या, किती इझी. 3 षटकारांना 1000 रुपयांचं पारितोषिक. सूर्या फायटरचे कॅप्टन सूर्या आता ते उधळणार आपल्या खेळाडूंवर, रंग उधळणार आणि प्रदीपचं कौतुक केलं पाहिजे. जरा जुना चेंडू द्या. तो चेंडू पंचांकडे द्या खिशात ठेवायला. धावसंख्या आता बघूया काय दर्शवत आहे. 72. 5 षटकात हायएस्ट स्कोर होता. हा षटकार नंबर नाही. आजेल आहे. आजेल होतो का बघूया. ओ गुड कॅच, गुड कॅच, गुड कॅच, गुड कॅच टेकन बाय फरमान. आणि प्रदीपची खेळी संपुष्टात येते. आणि उतरतोय मैदानात कर्णधार सूर्या, सूर्या फायटरचा. अठरा चेंडूचा सामना केला आणि 64 धावांची खेळी. टाळ्या झाल्याच पाहिजेत या खेळाडूसाठी. 18 चेंडू 64 धावा, 8 षटकार 2 चौकार. काय खेळी साकारली आहे. नेहमी आठवणीत राहणारी. जिंदगी की वो इनिंग आपने खेली है जो दुनिया को याद रखेगी. आपको दुनिया वो इनिंग आपने आज खेल के गए हैं. पहली गेंद पर कैच छूटा था, ये भी तो सबसे बड़ी बात है. वहां से उन्होंने जीवनदान कितना महंगा पड़ता है. 1 रन, दूसरा रन, 2 रन आसानी के साथ यहां पर लेते नजर आए दोनों बल्लेबाज. आता शेवटचा चेंडू मला वाटतं शिल्लक. धावसंख्या 74. आणि जर कल्पेश बाऱ्याने या षटकात षटकार लगावला या चेंडूवर तर
त्यांना देण्यात येणार आहेत लाख लाख शुभेच्छा. हा चांगला चेंडू जमिनीगत खेळतोय. फुलंड डिलिव्हरी एकदा मिळेल दुसरीदा घेणार प्रयत्न करणार आणि यशस्वी सुद्धा होत आहेत. तिसरी धाव तर इथे नाहीच आहे. धावसंख्या एकूण 76. 77 धावांचं आव्हान 77. याच्यामध्ये किती षटकार आले ते आपण पहिले बघूया. 77 धावांमध्ये एकूण षटकार आहेत 9. त्याच्यामध्ये 8 षटकार प्रदीपचे, 1 षटकार सचिन चव्हाणचा, 2 चौकार, अशी एकूण सजलेली 77 धावांचा हा लक्ष्य टार्गेट प्रवास. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. अमर 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 जरा कुठे असाल तरी संपर्क साधा. अमर चला लवकर सामना चालू करा. मोठं लक्ष. यानंतर अंतिम सामना. अमर आहे ना. हर्षित इलेव्हनचे ओनर राहुल सोलकर, आपण जरा व्यासपीठावर स्थानपन्न व्हावा, आमचा बहुमान वाढवावा. राहुलजी प्लीज कम ऑन द स्टेज. यानंतर मी अमर यांना विनंती करेन त्यांनी यापुढचं समालोचन आपल्या सुंदर मराठी वाणीतून करावं. वेलकम अमर. हॅलो.
थँक्यू बंटी सर. तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. सामना चालू आहे. हर्षित 11 सॉरी सूर्या फायटर्स विरुद्ध महागिरी इंडियन्स अशा दोन बलाढ्य संघांमध्ये प्रथम नाणेफेक जिंकला होता. तो महागिरी इंडियन्सच्या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि तो निर्णय कुठेतरी चुकीचा ठरला, कारण की तब्बल जिंकण्यासाठी 77 धावांचा पाठलाग करतोय तो महागिरी इंडियन्सचा संघ. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत, आपण पाहू शकताय. बटला तर महेश आणि फरमान ही जोडी स्ट्रायकिंग एंड वरती खेळताना पाहायला मिळते. यावेळेला अर्ध्या बॅटने खेळायचा प्रयत्न. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी म्हणता येईल आतापर्यंत मोहसिन यांची. बटला मोहसिन या नावाने कमी ओळखतात, परंतु बटला या नावाने सगळ्या प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज मॅन फ्रॉम राबोडी. पुढील चेंडू यावेळेला फटका चांगला आहे. चेंडू जाईल डीप मिडॉनच्या डोक्यावरून सीमारेषा पार. महेश जाधव यांच्या बॅट मध्ये येतोय षटकार साधावा. आणि निश्चितच आम्ही पवेलियन मध्ये जेव्हा बसलो होतो की तेव्हा सांगितलं गेलं होतं आपल्याला फक्त 12 षटकार मारायचे आहेत. म्हणजे 12चा विचार केला तर 72 सहज धावसंख्या उभी करू शकतो. त्यातील पहिला षटकार महेश जाधव यांच्या बॅट मधून येतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागतात 8. हा सामना चांगल्या पद्धतीने रंगणार आहे, यात मात्र शंका नाही आहे. महागिरी इंडियन्स संघाचा जर विचार केला तर त्यांच्या खेम्यामध्ये देखील मातबदार फलंदाज आहेत आणि इतक्या सहजासहजी महेश जाधव हा सामना सोडणार नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्न करताना पाहायला मिळतील. या दरम्यान पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील बटला. यावेळेला कुठं चेंडू बॅक टू बॅक. दुसरा षटकार महेश जाधव यांच्या बॅट मधून त्याच दिशेने येतोय. धावसंख्या झटपट पुढे सरकते. धावा लागतात धाव फलकावरती. 14 धावा धाव फलकावरती. चांगली फलंदाजी. चेंडू द्यायचा आहे, नवीन बॉल द्यावा लागेल, कारण की पहा कशा पद्धतीने चेंडू टोळवलाय. चेंडू थोडासा चेंडू ओला झालाय आणि आयोजकांच्या नियमावलीचा जर विचार केला तर पहिल्या षटकात चालू असताना जर चेंडू ओला झाला किंवा बेपत्ता झाला तर तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल. चांगली बॅटिंग करत असताना बटलावरती बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळत आहेत फलंदाज महेश जाधव यांच्या बॅट मधून. मॅन फ्रॉम सोलापूर, परंतु आज मात्र इथे खेळताना पाहायला मिळत आहेत सेंट्रल मैदान. यावेळेला एक फटका चांगला आहे. बॅक टू बॅक 3 षटकार, 3 सिक्सर इन द रो. आणि मी अगोदरच म्हटलं होतं की हा सामना इतका सहजासहजी संपणार नाही आहे. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देताना पाहायला मिळतील महागिरी इंडियन्स हा संघ, कारण की धावफलक 77चा पाठलाग करतोय आणि अशा पद्धतीने फलंदाजी केली तर निश्चितच तो धावा, त्यात जो टार्गेट आहे तो पूर्ण करू शकतो बॅटिंग करणारा संघ. आणि धावफलक झटपट पुढे सरकतात. धावफलकावरती धावा लागल्यात 20. वड बॅटिंग, मॅग्निफिशंट बॅटिंग पाहायला मिळते ती महेश जाधव यांच्या बॅट मधून. आणि राजन कुवर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येतोय, परंतु अजून एक देखील षटकार मारावा लागेल अशी त्यांची इच्छा देखील आहे. पाहूयात ती इच्छा पूर्ण करतायत का महेश जाधव. ऑन स्ट्राईक. यावेळेला अर्ध्या बॅटने घ्यायचा प्रयत्न. 3 स्टंपच्या मधोमध सापडलेत फलंदाज बाद. LBW चा शिकार महेश जाधव सारखे मातबदार फलंदाज बॅक टू द पवेलियन.
पहा ज्या फलंदाजाचा मनस्ताप होत होता, डोक्याला ताप होत होता, त्या फलंदाजाला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतवलंय. नाव आहे महेश जाधव आणि 3 यष्ट्यांच्या मधोमध LBWच्या स्वरूपात सापडले गेले. तर पहिला हादरा लागतोय महागिरी इंडियन्सच्या संघाला. 500 रुपयाचं पारितोषिक 3 षटकारांसाठी आलं होतं आणि राजन कुवर यांच्या माध्यमातून हा 500 रुपयाचं पारितोषिक महेश जाधव यांना सुपूर्द करताना पाहायला मिळतात. वड बॅटिंग पहिल्या षटकावरती जर विचार केला तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा ठोकल्या गेल्यात 20. अजूनही सामना आहे तो महागिरी इंडियन्स संघाच्या खेम्यामध्ये, कारण की त्यांच्याकडे अजूनही मोठे फलंदाज येणं बाकी आहे. आता मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय मनोज पवार यांना. तर स्ट्रायकिंग एंड वरती आहेत फरमान, यांना देखील मोठे चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण की तुम्हाला इथे गमवण्यासारखं काही नाहीये. तुम्हाला धावा तुमच्या बॅटमध्ये येणं खूप महत्वाचं आहे आणि मोठे फटके लगावण्याचा प्रयत्न तुम्हाला मैदानामध्ये करायचा आहे. तर पाहूयात गोलंदाजी मार्कवर कोण येत आहेत. वारिस येत आहेत नवीन गोलंदाजी मार्कवर. तर स्ट्रायकिंग एंड वरती आहेत फरमान. यावेळेला आडव्या बॅटने फरमान यांच्या बॅटमध्ये घडाघाती फटका, चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये, षटकार साधावा. वेलकम वारिस, स्वागत आहे तुमचं या सेंट्रल मैदानावरती. पहिला चेंडू फेस करत असताना लगावलाय षटकार. आतापर्यंत तब्बल 4 6 मारलेले आहेत, अजून 8 षटकार येणं बाकी आहेत. हे काउंटिंग आहे, ती काउंटिंग आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, परंतु ते सोपं नाहीये. यावेळेला देखील अकोटाप्याचा चेंडू होता, ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षक सचिन चव्हाण आहेत. चांगला कमबॅक. निर्धाव चेंडू, धावसंख्येचा विचार केला तर 26, लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, फटका फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आणि झेल देखील सुटतोय. खराब क्षेत्ररक्षण प्रतिभेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. फलंदाजी A1 क्वालिटीची पाहायला मिळाली, परंतु क्षेत्ररक्षण मध्ये थोडस फंबल होताना पाहायला मिळत आहेत. धावा मिळत आहेत त्या 1. धावफलक पुढे सरकले, धावा लागल्यात ऑनवर्ड 27. यावेळेला देखील चांगला चेंडू, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला होता, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत धावा खर्च केल्या 7. स्ट्रायकिंग एंड वरती आहेत मनोज पवार. चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, फटका चांगला आहे का नाही, मिस टायमिंग स्ट्रोक. फलंदाज बाद. दुसरा आदरा लागतोय महागिरी इंडियन्सच्या संघाला. बसली मॅच. महेश सर गेले महेश सर 2 अडीच ओव्हर टिकले असते ना, 2 ओव्हर फिट केले असते यांच्या. आता मगाशी पकडले ना कॅच बाहेर आणि प्रेक्षकांनी कॅच पकडली आहे, तर त्यांना रिचवॉच आहे. आयोजकांना विनंती असेल आपण आयोजकांमार्फत प्रेक्षक आहेत तर त्यांना रिचवॉच आहे. अमन पठाण आमचे साथी मित्र देखील आहेत, त्याने हा झेल टिपलाय, तर त्यांना रिचवॉच इथे सपूर्द केलं जात आहे. यावेळी देखील फटका चांगला आहे का, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धावा, एकेर धावेने नाही धावलेत, माफी असावी, धावा नाही धावलेत. षटक संपलेत 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावरती 28.
27. ऑन बोर्ड. आपण पाहतोय धावा लागल्या धाव फलकावरती. जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडूंमध्ये. म्हणजे अर्धशतकी खेळी तुम्हाला इथे प्रदीप सारखी करावी लागेल. समीकरण अवघड आहे, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये हे समीकरण पूर्ण होताना देखील आपण पाहिलेत. त्यासाठी तुम्हाला चांगली बॅटिंग करणं खूप महत्वाचं आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत कल्पेश. मी केळी खाली ना माझी कोरोना झाला काय. कल्पेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. 12 चेंडू 50 धावांची आवश्यकता असतात. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय फरमान ऑन स्ट्राईक. यावेळेला फटका चांगला आहे. स्ट्रोक चांगला म्हणता येईल. लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पार. षटकार 6 धावा. मोठे फटके लगावेच लागतील कारण की संघ अडचणीत आहे. आणि जर आपण षटकारांची काउंटिंग बघायला गेलो तर आतापर्यंत तब्बल 5 षटकार लगावले गेलेत. अजूनही 7 षटकार येणं बाकी आहेत 11 चेंडूंमध्ये. जर ते 7 षटकार आले तर सामन्यामध्ये गवसणी घालू शकतो बॅटिंग करणारा संघ. पुढील चेंडू. यावेळेला फटका चांगला आहे, परंतु पाहूया चेंडू जातो सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार 6 धावा. आता बॅक टू बॅक 2 षटकार लगावले जातात कल्पेश यांच्या गोलंदाजीवरती आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 39. 39 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अरे फरमाने एक जीवदान देखील भेटलंय आणि आपण पाहिलं ती प्रदीप याला एक जीवदान भेटलं होतं पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर त्याने अर्धशतक ठोकलं होतं. तसंच कारनामा इथे फरमानने यांना देखील करावा लागेल. आपल्या संघासाठी क्षमता आहे, कुशलता आहे, मोठे फटके लगावण्याची काबिलियत आहे. ती काबिलियत चांगल्या पद्धतीने दर्शवतात. अजूनही चांगला खेळ येणाऱ्या पुढील चेंडूंवरती करावा लागेल फरमान यांना. या दरम्यान पुढील चेंडू 2 षटकार पाहायला मिळाले. तिसरा षटकार हॅट्रिक पाहायला मिळते का पाहूयात कल्पेश यांच्या गोलंदाजीवरती. यावेळेला चांगला चेंडू यॉर्कर चेंडू होता. धावणार नाही आहेत कारण की त्यांना माहिती आहे स्ट्राईक आपल्याकडेच हवी आहे. निर्धाव चेंडू. किती 6 मारले आतापर्यंत? 6 मारले ना, एकूण तब्बल 6 मारले म्हणजे अजून 6 चेंडू. 9 चेंडूंमध्ये अजूनही 6 षटकार लगावायचे आहेत ते बॅटिंग करणाऱ्या टीमला. यावेळेला फटका चांगला आहे का नाही. मिस टायमिंग स्ट्रोक. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फलंदाज बाद. धावत का नाही तो नरेश मारतो ना त्याला काय नरेश पण चांगला खेळतो ना. नरेश पण मारतो धाव अरे स्वतःला काय. आता मात्र तिसरा गडी बाद होतोय महागिरी इंडिया संघाचा. सामन्यामध्ये थोडीशी पकड मजबूत करताना पाहायला मिळतोय फिल्डिंग करणारा सूर्या फायटर्स संघ. आणि गेल्या वर्षी म्हणजे सीझन 2 चा विनर देखील आहे सूर्या फायटर्स संघ. पाहूयात कोणता संघ फायनल मध्ये 2 हात करेल एसके लायन्स या संघासमोर. कारण की एसके लायन्स संघ या सीपीएल सीझन 3 च्या फायनल मध्ये प्रवेश करतोय. हा सेमीफायनलचा सामना असं म्हणायला गेलं हरकत नाही, कारण की जो सामना जिंकेल संघ तो थेट फायनल मध्ये धडक मारेल. सूर्या फायटर्स सूर्यकांत पाटील यांचा हा संघ आपणास पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे महागिरी इंडियन्स हा संघ. यावेळेला देखील फटका चांगला आहे. पाहूयात टायमिंग जुळलंय का. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार 6 धावा. काय मॅच बनते 5-6 मारायचे आज. किती चेंडूमध्ये 8 आता मात्र 7 चेंडूंमध्ये अजूनही 5 षटकार लगावायचे आहेत. 7 चेंडूंमध्ये जर 5 षटकार तुम्ही लगावले तर काउंटिंग कशा पद्धतीने करतोय षटकारांवरती करतोय. कारण की तुम्ही जर 7 षटकार लगावले तर तुम्ही जिंकू शकता. 7 चेंडूंमध्ये 5 षटकारांची आवश्यकता आहे.
यावेळेला चांगला चेंडू यॉर्करचा चेंडू होता. चेंडू जातोय डीप मध्ये, लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, धावा मिळतील त्या एक. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या. 46 ऑन बोर्ड. Subscribe आता मात्र now जिंकण्यासाठी 6 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे never miss an update. ती बॅटिंग करणाऱ्या टीमला. 6 चेंडू 31 धावा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. 6 चेंडू 31 धावांची आवश्यकता असताना पाहूयात कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते. And press the bell icon. सामन्यामध्ये आपण पाहिले Never miss 6 an चेंडू update. 36 धावा, 6 चेंडू 42 धावा होताना देखील पाहायला मिळाल्या आहेत टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. परंतु 6 चेंडू 31 धावा पूर्ण होतील का हे पाहणं खूप महत्वाचं आहे. चमत्काराला आमचा देखील नमस्कार आहे, परंतु तो चमत्कार बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून कोणत्या फलंदाजाच्या माध्यमातून केलं जात आहे हे पाहणं खूप महत्वाचं असेल. क्षमता आहे, स्ट्रायकिंग एंडवरती आहेत फलंदाज मुकेश, मॅन फ्रॉम खायटन रोड. ठाणा टायगर्स संघाचा एक मातबदार फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आहे. क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची, परंतु ती क्षमता दर्शवावी लागेल. गमवण्यासारखं काही नाहीये. जर तुम्ही इथे सामन्याला जिंकून दिलात तर नक्कीच तुम्हाला आठवणीत ठेवलं जाईल. परंतु गोलंदाजी मार्फत सज्ज होत आहे स्वतः कर्णधार, स्वतः संघ मालक सूर्यकांत पाटील. मगाशी कच्ची केळी खाल्ली ना, घशाला भरवली माझ्या. 6 चेंडू 31 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू, ओहो, पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला प्रयत्न, निर्धाव चेंडू असेल. काय गोलंदाजीचा सूर्यकांत पाटील यांचा जर विचार केला तर संघाचे आधारस्तंभ आहेत. गोलंदाजी असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, तिन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत कालच्या दिवसापासून पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी. यावेळेला चांगला चेंडू, चेंडूला ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा 22च्या स्वरूपात 1 धाव मिळते. ऍक्च्युली 2 कॅच पकडल्या ना ज्या महत्वाच्या. बस नाही ते शिकवतो स्कोरिंग त्याच मध्ये घरी पाठवलेला. या दरम्यान स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फीड करू शकले नाही. चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. आता मात्र सामन्यामध्ये पकड निर्माण केली आहे ती सूर्या फायटर्सचा संघाने, कारण की गेल्या वर्षीचा फायनलिस्ट देखील होता. यावर्षी देखील ते चित्र पाहायला मिळेल का, आणि फायनल मध्ये धडक मारतोय असं म्हणायला देखील काय हरकत नाहीये. यावेळी देखील मिस्ट्रायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येतील. जज केला जातोय आणि झेल देखील टिपला जातोय. औपचारिकता सामन्यामध्ये पाहायला मिळेल येणाऱ्या पुढील चेंडूंमध्ये. तर विनंती असेल एसके लायन्स संघाला आपला कर्णधार आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा आहे. लगेचच या सामन्यानंतर नाणेफेकीचा कॉल होईल. निश्चितच या नंतरचा सामना ग्रँड फिनाले तुम्हाला पाहायला मिळेल. प्रकाश नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. जाम तोडणारे प्रदीप नाही लोक. आता फायनलला पण चालला पाहिजे. मगाशी हागला पण तुम्ही हागले ना मगाशी. होते काय रे तो बोलला पण मैं स्ट्राइक लिया ने ना उधर लोटा हो गया. तुम्ही स्ट्राइक नाही घेतली. तुमचा गेम त्यांच्यावरतीच आहे.
आता मात्र सामना झुकताना पाहायला मिळतोय तो सूर्या फायटर्स संघाच्या बाजूने, कारण की येणारे शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत धावा खर्च केल्यात त्या फक्त 7. यावेळा देखील फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु सामना विजय होतोय.